वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 6वी सायन्स विषयातील तिसरा धडा लेट्स सेपरेट द कंपोनंट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. मिक्सचर कशाला म्हणतात हे बघूया. मिक्सचर इज फॉर्मड व्हेन 2 or more सबस्टन्सेस आर मिक्स्ड टुगेदर. 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगवेगळे घटक जेव्हा आपण एकत्र होतील तेव्हा त्याला आपण मिक्सचर म्हणतो. नीड ऑफ सेपरेशन टू रिमूव्ह अनवॉन्टेड हार्मफुल सबस्टन्सेस टू ऑब्टेन युजफुल कॉम्पोनंट्स टू सेपरेट डिफरंट युजफुल सबस्टन्सेस. आता ह्याची सेपरेशनची गरज काय आहे, तर आपल्याला नको असणारे हार्मफुल जेवढे सबस्टन्सेस असतील तर ते काढून टाकले पाहिजेत. टू ऑब्टेन युजफुल कॉम्पोनंट्स, आपल्याला आवश्यक असणारे उपयोगी घटक हे आपण वेगळे करतो त्यातून. सेपरेट डिफरंट युजफुल सबस्टन्सेस, काही उपयोगी घटक असतील तर ते सुद्धा आपण सेपरेट करून वापरू शकतो. टाईप्स ऑफ मिक्सचर्स. आता टाईप्स ऑफ मिक्सचर कुठले कुठले असतील, तर सॉलिड म्हणजे राईस आणि स्टोन एकत्र होऊ शकतात. सॉलिड लिक्विडमध्ये सँड आणि वॉटर होऊ शकतं. लिक्विड म्हणजे ऑइल आणि वॉटर. ऑइल इज लायटर दॅन वॉटर अँड फ्लोअर्स ऑन द सरफेस. नेहमी लक्षात ठेवा, पाणी आणि तेल जर एकत्र मिक्स झालं तर तेल हे वरती तरंगतं. दे फॉर्म 2 सेपरेट लेयर्स बिकॉज दे डो नॉट मिक्स. आता ऑइल आणि वॉटर एकत्र झालं तर ते कधीही एकमेकात मिसळत नाही. होमोजिनियस मिक्सचर तयार होत नाही. आता होमोजिनियस म्हणजे कसं, जसं दुधामध्ये पाणी टाकलं तर ते एक होतं, आपल्याला ते सेपरेट करता येत नाही. जसं चहामध्ये आपण काय करतो की साखर टाकतो आणि त्याच्यानंतर पूड टाकतो आणि दूध टाकतो. मग दूध मिक्सअप होतं, पुन्हा तुम्ही दूध वेगळं काढणं, पाणी वेगळं करणं हे शक्य होत नाही, पण चहाचा चोथा मात्र आपण वेगळा करू शकतो. मेथड्स ऑफ सेपरेशन: हँड पिकिंग, सिविंग, विनोइंग, सेडिमेंटेशन, डिकेटेशन, फिल्ट्रेशन, इव्हॉपरेशन, चर्निंग आणि मॅग्नेटिक सेपरेशन. सेडिमेंटेशन म्हणजे काय बघूया आता. सेडिमेंटेशन इज अ हेवी इनसॉल्युबल पार्टिकल सेटल डाऊन ॲट द बॉटम. आता एखाद्या पाण्यामध्ये समजा वाळूचे कण टाकले तर ते काय होतात की वाळूचे कण हे तळाला बसतात. पाणी आपण जर स्थिर ठेवलं तर वेगळं पाणी आपण काढू शकतो. राहिलेले वाळूचे खडे किंवा वाळू आहे ती वेगळी करू शकतो. डिकॅन्टेशन म्हणजे काय, तर पोरिंग क्लिअर लिक्विड केअरफुली विदाउट डिस्टर्बिंग द सेटल्ड. आता आपण काय करू शकतो, मगाशी सांगितलं तसं हेवियर सोल्युबल पार्टिकल्स आहेत, इनसोल्युबल पार्टिकल्स आहेत, जे जेव्हा सेटल डाऊन होतील बॉटमला तेव्हा वरती असणारे लिक्विड हे आपण हळूच खालचं कुठलंही मिश्रण न ढवळता आपण वेगळं करू शकतो. फिल्ट्रेशन सेपरेटिंग इनसोल्युबल सॉलिड फ्रॉम द लिक्विड्स युजिंग द फिल्टर पेपर ऑर क्लोथ. आता इनसोल्युबल सॉलिड्स असतील ते आपण काय करू शकतो की फिल्टर पेपर किंवा क्लोथच्या माध्यमातून वेगळं करू शकतो. इव्हॉपरेशन सेपरेटिंग डिझॉल्विंग सॉलिड्स लाईक सॉल्ट फ्रॉम द वॉटर बाय हिटिंग. आता पाण्यामध्ये जर मीठ मिसळलं तर आपण काय करू शकतो, उन्हामध्ये जर ठेवलं आपण तर पाणी उडून जाईल आणि खाली साल्ट राहील, किंवा आपण उकळलं तरी सुद्धा पाणी निघून जातं आणि खालच्या बाजूला साल्ट राहतं. नेक्स्ट आहे चर्निंग युज्ड बाय सेपरेटिंग बटर फ्रॉम द कर्ड. आपण जेव्हा ताक ढवळतो, चर्निंग म्हणजे ढवळणे. जेव्हा ताक ढवळतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, वरच्या बाजूला लोण्याचा गोळा तरंगताना दिसतो. मॅग्नेटिक सेपरेशन मॅग्नेट इज युज्ड टू सेपरेट मॅग्नेटिक मटेरियल्स लाईक आयर्न फ्रॉम नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स. नॉन मॅग्नेटिक मटेरियलमध्ये जर मॅग्नेटिक मटेरियल जर मिसळलं असेल तर ते आपण मॅग्नेटचा वापर करून वेगळं करू शकतो. जसं की काही कचऱ्यामध्ये जर लोखंड वगैरे पडलं असेल तर त्याच्यामध्ये मॅग्नेट फिरवून लोखंडाचे तुकडे बाजूला करणं शक्य होतं. Winnowing is the process of separating lighter particles such as husk or chaff from the heavier grains by using the wind or blowing air. विनोईंग म्हणजे काय, तुम्ही शेतकऱ्यांना शेतामध्ये वारं देताना बघितलं असाल तर तेव्हा काय होतं की धान्य एका बाजूला पडतं आणि धान्यात असलेल्या काड्या कसपटं हे सगळं वाऱ्यानं उडून पुढच्या बाजूला पडतं. किंवा आई आपल्या घरामध्ये जेव्हा धान्य पाकडते तेव्हा तुम्ही बघितलं असेल की धान्य सुपामध्ये राहतं आणि नको असलेलं
काड्या वगैरे पुढं उडून जातात. विनोइंग म्हणजे वारं देऊन काय केलं जातं, तर लाईटर पार्टिकल्स असतात ते सगळे सेपरेट केले जातात धान्यातून. आता तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये योग्य तो शब्द इथं निवडायचा आहे. इन द मॅग्नेटिक सेपरेशन डॅश डॅश इज युज्ड. मॅग्नेटिक प्रॉपर्टी वापरली जाते. नेक्स्ट आहे टू सेपरेट स्मॉल स्टोन्स फ्रॉम द बीट डॅश डॅश मेथड इज युजफुल. तर हँड पिकिंग म्हणजे हातानं खडे वेचून टाकणं ही पद्धत वापरली जाते. ॲलम्स डिझॉल्व्ड इन द वॉटर कॅन बी सेपरेटेड युझिंग द डॅश डॅश मेथड. इव्हॉपरेशन मेथड. फोर्थ आहे देअर इज अ डाऊट दॅट वॉटर इज मिक्स्ड विथ मिल्क सेपरेटिंग द मिल्क अँड वॉटर विल बी पॉसिबल थ्रू द मेथड. आता इव्हॉपरेशन इथं तुम्हाला 4 वेगवेगळे ऑप्शन दिले असतील. त्याच्यातल्या कुठल्याही पद्धतीनं आपण पाणी आणि दूध हे वेगळं करू शकत नाही. म्हणून ऑप्शन डी हा तुमचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दिस मेथड. नेक्स्ट स्टेट वेदर द ट्रू ऑर फॉल्स. इफ फॉल्स से व्हाय. Filtration is a method used to separate substances that are insoluble in the liquid. आता हे वाक्य बरोबर आहे. Using magnetic properties, all metals can be separated from the mixtures. False आहे. कारण का? तर मॅग्नेटिक मेटल्स म्हणजे काय? आयर्न, निकेल, कोबाल्ट हे काढू शकतो. पण समजा त्याच्यामध्ये सोनं वगैरे पडलं असेल तर सोनं काही मॅग्नेटला चिटकत नाही. त्यामुळं नॉन मॅग्नेटिक मटेरियल आहे ते आपण सेपरेट करू शकत नाही. द सेडिमेंटेशन मेथड इज युज्ड टू सेपरेट साल्ट फ्रॉम द सी वॉटर. हे फॉल्स आहे. त्याला इव्हॉपरेशन मेथड वापरली जाते. साल्ट इज डिझॉल्व्ड इन द सी वॉटर. इट इज सेपरेटेड बाय इव्हॉपरेशन नॉट बाय सेडिमेंटेशन. फोर्थ आहे द विनोइंग मेथड यूज्ड टू सेपरेट लाईट वेट डेब्रिज फ्रॉम द ग्रेन्स. हे बरोबर आहे. ट्रू आहे हे. डिकॅन्टेशन मेथड कॅन बी यूज्ड टू सेपरेट 2 लिक्विड्स, 1 हेवी 1 लाईट. आन्सर आहे ट्रू. फॉर विच टाईप ऑफ मिक्सचर इज फिल्ट्रेशन मेथड युजफुल ऑर अँड हाऊ. फिल्ट्रेशन इज युजफुल. आन्सर बघा. Filtration is useful for mixture of an insoluble solid and liquid. Mixture is passed through the filter paper. Solid remains on the filter paper as a residue and the liquid passes through the filtration. फिल्ट्रेशनमध्ये फिल्टर पेपर आहे तो घेऊन त्याच्यावर आपण जे काही तुम्हाला मिक्सचर असेल ते ओतलं तर इनसोल्युबल पार्टिकल्स हे फिल्टर पेपरवर राहतात आणि सोल्युबल लिक्विड आहे, लिक्विडचा पार्ट आहे तो खाली तुम्ही बिकरमध्ये कलेक्ट करू शकता. हाऊ विल यू सेपरेट सॉडस्ट मिक्स्ड इन अ कंटेनर ऑफ वॉटर. Sawdust float on the water because it is lighter, separated by decantation, carefully pouring the water or by skimming the sawdust from the surface. Next आहे while working a carpenter finds that iron nails have mixed with the sawdust. Which different methods can be carpenter use those separate them? Which method is easiest? आता कार्पेंटर म्हणजे कोण? तर सुतार जेव्हा काम करत असतो तेव्हा लोखंडी खिळे जर सॉडस्ट म्हणजे लाकडाच्या भुशामध्ये मिसळले तर कोणत्या पद्धतीनं ते वेगळे करता येतील? कुठली मेथड इझिएस्ट आहे? तर कार्पेंटर कॅन सेपरेट देम बाय हँड पिकिंग द आयर्न नेल्स अँड युझिंग मॅग्नेट. आता कार्पेंटर नेल्स म्हणजे खिळे आहेत ते वेगळं करण्यासाठी हातानं ते काढून वेगळे करू शकतात किंवा मॅग्नेटचा वापर करून वेगळे करू शकतात. पण इझियर मेथड कुठली असणार आहे? मॅग्नेट यूज करणं ही इझिएस्ट मेथड असणार आहे. इझिएस्ट मेथड इज मॅग्नेटिक सेपरेशन बिकॉज द मॅग्नेट अट्रॅक्ट्स ओनली द आयर्न नेल्स लिव्हिंग द सॉडस्ट बिहाइंड. मॅग्नेट फिरवलं जर आपण सॉडस्टमध्ये तर चटकन लोखंडी खिळे त्याला चिकटतील आणि आपल्याला पटकन काम सोपं होऊन जाईल.
अशा रीतीने आज आपण सायन्समधला तिसरा धडा, त्याचे क्वेश्चन आन्सर्स आणि काही इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहेत. तर तुम्ही काळजीपूर्वक धडा वाचा. धड्यात चित्र वगैरे असल्यामुळे धडे मोठे झालेले आहेत थोडेसे. थोडंसं डिटेल एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. ह्याच्यावरचे आणखीन काही पॉईंट्स आपल्याला जर मिळाले तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.